मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते। यावेळी पंढरपुरातील मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे उत्साहात स्वागत करत जेसीबीच्या माध्यमातून फुलांची मुक्त उधळण करण्यात आली। दर्शनानंतर बोलताना ते म्हणाले, मी आरक्षण घेणार आणि ओबीसी मधूनच घेणार असा पुनरुच्चार करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवालीच्या घराघरात उपोषण होणार आहे। समाजातल्या अनेकांची इच्छा आहे की मुंबईत जाऊन उपोषण करावे, तसे सुद्धा होऊ शकते, मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत दिशा ठरेल असे म्हणत मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईत एकवटण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडण्यासाठी आशीर्वाद, बळ आणि शक्ती श्री विठ्ठलाकडे जरांगे यांनी मागितली। विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 ते 32 नवनिर्वाचित आमदार आपली भेट घेऊन गेले आहेत। सरकार स्थापन झाल्यानंतर अजून अनेक आमदार आपली भेट घेतील अशी माहिती त्यांनी दिली। विधानसभेच्या मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हता, आमचं समीकरण जुळलं असतं तर सुपडा साफ केला असता। मी समाजाला कोणाच्या दावणीला बांधलं नाही, त्याला विकलं नाही। समाज त्याच्या मतांचा मालक आहे। समाजाला जे वाटलं ते त्यांनी केलं, समाजावर कुठेही मनमानी केली नाही असं स्पष्टीकरण जरांगे यांनी दिलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।